इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। ज्या मतदारसंघाने रामभाऊ माळगी किंवा राम कापसे यांच्यासारखे उत्कृष्ट संसदपटू दिले, त्या मतदारसंघामध्ये नेमकी आजची परिस्थिती काय आहे, तिथलं राजकारण हे तितकंच दर्जात्मक दृष्ट्या होतंय का की इथल्या राजकारणानं हीन पातळी गाठली आहे, या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे। पण या निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणकोणते उमेदवार आहेत हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात। या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीच्या वतीनं आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पूर्वीचे शिवसेनेचे खासदार ज्यांनी शिवसेनेची खासदारकी उपभोगली आणि राष्ट्रवादीच्या गोटात प्रवेश केला, पण आता मात्र त्यांना अधिकृतरित्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे, ते आनंद परांजपे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे, ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना। श्रीकांत शिंदे जे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर या दोघांनाही धडकी भरवणारे उमेदवार ते म्हणजे मनसेचे उमेदवार आहेत राजू पाटील। मनसेच्या वतीनं राजू पाटील असणार आहेत, त्यामुळे इथली लढत जी असणार आहे ती तिरंगी लढत मानली जाते। पण अर्थातच आपल्या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे त्यानुसार सुरुवातीला जे खासदार आहेत त्या खासदारांनी 5 वर्षात नेमकी कोणती कामं केली हे आपण समजून घेऊयात। आनंदजी, तुम्हाला जनतेनं पुन्हा का कौल द्यावा, कोणती अशी कामं तुम्ही जनतेकडे घेऊन जाताय? रेल्वेचे प्रश्न अधिकाधिक सोडवण्याचा प्रयत्न केला, ते सर्व सुटले असं अजिबात नाही। डोंबिवलीला लागलेले एस्केलेटर असतील, कल्याणला लागलेले एस्केलेटर असतील, कल्याणचा स्कायवॉकचा प्रश्न असेल, अशी विविध कामं करण्याचा प्रयत्न रेल्वेचा केलेला आहे। त्याचप्रमाणे MMRDAच्या माध्यमातून पुढच्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 1000 कोटीची विकास कामं या मतदारसंघामध्ये होणार आहेत। आणि महानगर गॅसतर्फे प्रत्येक घराघरामध्ये पाईपद्वारे गॅस हा घरगुती घराघरापर्यंत पोहोचेल, ही अशी प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण केलेली कामं आहेत गेल्या 5 वर्षांमुळे। आणि या कामांच्या जोरावर लोकांपर्यंत पुन्हा एकदा मतदान करा अशा प्रकारची विनंती मी करत आहे। तुम्ही मतदारांना विनंती करताय, रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थानं सुटले का? कारण तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की रेल्वेचे हे मुद्दे होते। खासदारांची रेल्वेबाबतची जी कामगिरी आहे ती समाधानकारक आहे का? मुळातच नाही, कारण असं आहे की ज्या सगळ्या संघटनांमधून, प्रवासी संघटनांमधून सातत्याने रेल्वेकडे जाऊन दर 2 महिन्यांनी क्वार्टरली मिटिंगा घेऊन आम्ही सगळे प्रश्न खासदारांकडे घेऊन गेलो। दिल्ली दरबारी त्या सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत। या सगळ्या होत असतानाही आजही रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची समस्या, त्याच्यानंतर बाकड्यांची समस्या, लेडीज स्पेशलची समस्या, या सगळ्या समस्या जैसे तेच आहेत। आपल्याला हे पटतंय का? मला डॉक्टर श्रीकांत शिंदेंना विचारायचं, यांनी उल्लेख केला की 450 कोटी रुपयांचा जो प्रकल्प आहे तो आम्ही आणला किंवा एक्सेलेटर्स जे आहेत ते लागलेले पाहायला मिळाले। रेल्वेच्या बाबतीतली जी कामगिरी आहे ती समाधानकारक तुम्हाला वाटत नाहीत का? जरी तुम्ही विरोधक असलात तरी ती वस्तुनिष्ठ वाटते का? यांनी सांगितलं 450 कोटीचा निधी आणला सेंट्रलमधून, पण सप्लिमेंटरी बजेटमध्ये न्यूज पण आली होती की सप्लिमेंटरी बजेट म्हणून यांनी केंद्रामधून निधी मिळवला, पण असं सप्लिमेंटरी बजेट कुठे झालंच नाही। हे त्यांनी स्वतः दाखवून द्यावं की हे सप्लिमेंटरी बजेट कुठे आहे ते। आणि बाकी ज्या फेऱ्या वाढवण्याचं काम, खासदारांचं म्हणणं आहे की त्यांनी फेऱ्या वाढवल्या, मग प्रवासी संघटनांनी एवढ्या वर्ष केलं काय, असाही एक प्रश्न उद्भवतो। आणि रेल्वे हे कॅटेगरीच्या हिशोबाने आपल्या स्टेशन्स डिवायडेड आहेत, A1 A B C D E F करून। त्या हिशोबाने रेल्वेचा जो प्रोग्रेस आहे तो हळूहळू सुरू असतो, त्यामध्ये यांचं काय परिश्रम आहे असं मला मुळीच वाटत नाही। आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सांगतायत की खासदारांचं त्याच्यामध्ये काहीच योगदान नाही। सप्लिमेंटरी बजेट जे आलं ते यावर्षी आलेलंच नाही। यावर्षी डिमांड फॉर ग्रांट्समधनं जे मिनिमम ऑपरेशनल कॉस्टसाठी जे पैसे लागतात ते कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडियाकडनं सरकार चालवण्यासाठी 30 जून 2014 पर्यंतचं कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया याच्यातनं ते पैसे काढले जातात। सप्लिमेंटरी डिमांड फॉर ग्रांट्स हे झालेच नाहीत। आणि हा प्रकल्प हा पूर्णपणे MMRDA आणि MRVC याच्या संयुक्त विद्यमाने तो होणार आहे। त्यामुळे ज्यावेळेला रेग्युलर बजेट जूनमध्ये नवीन सरकार करेल त्यावेळेला प्रकल्प नक्कीच त्याच्यामध्ये असेल। प्रकल्प असतील असं म्हणतात। राजू पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे की खासदारांनी सांगितलं की मी ही कामं गेल्या 5 वर्षात केली, ही वस्तुस्थिती आहे का की विरोधक म्हणून तुम्ही फक्त हे डिनाय करणार आहात? नाही, मी एका बाबतीत श्रीकांत शिंदेशी सहमत आहे की गेल्या 16 वर्षापासून काही 1-2 वर्षे सोडली तर शिवसेनेकडेच हे खासदारकी आहे। त्यांनी 16 वर्षात काही कामं केलेली नाही। अंबरनाथ ते कळवापर्यंत दररोज सुमारे 21 लाख प्रवासी प्रवास करतात।
ज्याचा रेल्वेचा कलेक्शन भाड्यापोटी होतो जवळजवळ 1 करोड रुपये, जो वार्षिक 350 कोटीच्या वर जातो. आता एवढ्या वर्षाचा हिशोब लावला तर एवढा रेल्वेला उत्पन्न होत असतानासुद्धा यांनी तो उत्पन्न इथे किती वापरला, त्याच्याबद्दल काय केलं ते त्यांनी जरा खुलासा केल्यास बरं होईल. त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. पण मला काही पत्रकार मंडळींना विचारायचं आहे, खासदारांनी जी रेल्वेची कामं सांगितली ही प्रत्यक्षात दिसत आहेत की नाही? मी आनंद परतवरनं तोच प्रश्न विचारतोय. ते खासदार होते या मतदारसंघाचे, आणि विशेष म्हणजे रेल्वे स्टँडिंग कमिटी देशातली मोठी स्टँडिंग कमिटी आहे, त्याचे ते विद्यमान सदस्यसुद्धा होते. असं असताना ते ह्या मतदारसंघांमध्ये एवढी मोठी पॉवर असताना त्यांनी ती का वापरली नाही? दुसरं म्हणजे जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना फक्त मुंब्रा दिसलं का? तेव्हा त्यांना फक्त कळवा दिसलं की जिथं राष्ट्रवादी ताकद आहे तिथंच त्यांनी फक्त विकास केला. मग डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ हे सर्व श्रमिकांचे शहर आहेत ते त्यांनी का घेतले नाही त्याच्यामध्ये? आणि रेल्वेनी मेट्रोपॉलिटन जे सिटी आहेत त्यामध्ये त्यांनी ठाणे निवडलं, कल्याण निवडलं, आणि रेल्वे बजेटनी ते एस्केटर लावलेले आहेत. त्यामध्ये खासदारांचं काही योगदान नाही असं मला या ठिकाणी अभ्यासपूर्ण सांगायसाठी. सर्व रेल्वे बजेटमध्ये तरतूद होती, त्याचं श्रेय कोणी घेऊ नये. एस्केलेटर फक्त ही रेल्वे समस्या सुटणार नाही. जेणे आजही अरुंद आहेत, जेणे आजही बंद पडतात, ते जेणे ह्या 10 लाख 20 लाख लोकप्रवाशांना आजही कमी पडतात, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आनंदजी, मला असं वाटतं की राजकीय आरोप होणं हे तर काही नवं नाही, पण जी पत्रकारांकडनं टिप्पणी येते त्यानुसार 2 ॲक्सिलेटर लावण्यापलीकडे आपलं काही रेल्वेतलं कॉन्ट्रीब्युशन जाणवत नाही, हा मतदारसंघातला फील आहे. हा तुम्हाला पटतोय का? अख्ख्या मुंबई डिव्हिजनमध्ये 8 एस्केलेटर आले पहिल्या फेजमध्ये, आणि त्या 8 एस्केलेटरपैकी 4 एस्केलेटर हे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लागले. जर खासदाराचं कॉन्ट्रीब्युशन किंवा पाठपुरावा नसता ते एस्केलेटर किंबहुना मुंबईमध्ये दादर किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसला पहिले लागले असते, डोंबिवली आणि कल्याणला नंतर लागले असते. त्यामुळे जर राहुल लोंढेंना वाटत असेल की खासदाराचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. रेल्वे प्रवाशांचं हित बघत असताना ठाण्यापासून, म्हणजे कारण ठाणा स्टेशन हे फीडर स्टेशन आहे अख्ख्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं, तर विचार करत असताना ठाण्यापासून ते अंबरनाथपर्यंत हा संपूर्ण विचार करावा लागतो. केवळ 2 स्टेशनपुरता मर्यादित विचार करून चालत नाही. बरोबर आहे, संपूर्ण मतदारसंघाचा विचार करायला हवा. ॲक्सिलेटर्स लागलेले आपल्याला पाहायला मिळाले. इतर योजना कदाचित पाईपलाईनमध्ये असतील सुद्धा, पण या 5 वर्षाच्या कारकिर्दीत 15व्या लोकसभेमध्ये जे प्रत्यक्ष दिसणारं काम आहे ते ॲक्सिलेटरचं आहे. इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आपण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. जनतेच्या मनातले नेमके काय प्रश्न आहेत, उमेदवारांची त्यावर काय उत्तर असणार आहेत, हे सुरुवातीला समजून घेऊयात. तुमचा प्रश्न? माझा असा प्रश्न आहे परांजपे साहेबांना की कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. याबाबत आपण आतापर्यंत काय पाऊल उचलले या बाबतीत? आनंदजी, प्रॉब्लेम असा आहे की ज्या इंडस्ट्रीज आहेत या आउटडेटेड टेक्नॉलॉजी वापरून या इंडस्ट्रीज चालवल्या जातात, सेफ्टी नॉर्म्स पाळले जात नाहीत, आणि प्रदूषणासाठी MIDCनी नुकतेच 13 कोटी रुपये सँक्शन करून फॅक्टरी टू कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ही पाईपलाईनचं काम आणि कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट टू खंबाळपाडा खाडी इथे 800 मीटर व्यासाच्या पाईपलाईनमधनं एफ्लुएंट सोडणं अशा प्रकारची योजना मंजूर केली आहे. एक धोरणात्मक निर्णय सरकार, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींना मिळून घ्यावा लागेल डोंबिवलीच्या बाबतीमध्ये की तिथल्या इंडस्ट्रीज केमिकल झोन बंद करून तिथे IT झोन आणून त्या इंडस्ट्रीज शिफ्ट कराव्या का. पण हा मोठा निर्णय घेत असताना अचानकपणे उद्योगधंदे बंद करून आपण त्यांना रोजगार देऊ शकणार आहोत का, हाही प्रश्न सरकार, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींना मिळून घ्यावा लागेल. माझा प्रश्न असा आहे की प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जे काही ॲक्शन घ्यायला पाहिजे, महानगरपालिकेविरुद्ध ॲक्शन घेण्याचे कोर्टाचे आदेश आहेत, हायकोर्टाचे, अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतनं बाहेर पडताना 16 टोलनाके लागतात. या गोष्टीला आम्ही वाचा फोडली, हायकोर्टामध्ये आम्ही याचिका करते आहोत, परंतु कोणत्याही राजकीय पक्ष सजग अशी भूमिका घेऊन आंदोलनं होतात किंवा काही होतात, परंतु कोर्टामध्ये येताना राज्यकर्ते म्हणून आपण कोणती भूमिका मांडायला पाहिजे ही भूमिका आपण मांडत नाही आहेत कोणी. या गोष्टीवरती आपण काय म्हणा? मला वाटतं सुरुवात आपण मनसेपासून करूयात, कारण मनसेनं टोलचं आंदोलन सुरू केलं, पण त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. तुम्ही काय सांगाल? पुढचं बोलायचं झालं तर कल्याण लोकसभेत 3 टोल नाके येतात, त्यातला एकही त्यांचा ऑफिशियली मुदत आहे आता, परंतु ते बंद होऊ शकतात. काय कमी रकमेचे आहेत, म्हणजे 5 कोटी 10 कोटी असे टोल नाके लगेच बंद व्हायला पाहिजेत. टोलला आमचा विरोध नाहीच आहे, आमच्या पक्षाचा विरोध नाही. टोल हा असायलाच पाहिजे, रस्ते सुस्थितीत राहायला पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी आमचे राजसाहेब कुठलीही आश्वासनं देत नाहीत. एक चांगली
भूमिका घेऊन ते लोकांपुढे जात आहेत. तुम्ही म्हणताय की राज ठाकरेंनी टोलवरती भूमिका घेतली, पण कल्याणमध्ये टोलच्या प्रश्नावरती मोठं असं आंदोलन झालेलं मला तरी स्मरणात नाहीये. असा काही आंदोलन झालं होतं का? आत्ताच आमचे राजेश कदम मागच्या महिन्यात 12 दिवस आत होते कल्याणच्या टोलच्या विषयावरती. काटेईच्या टोल नाक्यावर. काटेईच्या टोल नाक्यावर यांनी आवाज उठवला, हे पटतंय का तुम्हाला? असं मला वाटत नाही. मनसेची जी भूमिका आहे, इलेक्शन आलं की आंदोलन करा आणि नंतर मग स्वस्थ बसा. ठाण्यामध्ये आम्ही माननीय जिल्हाप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि शिवसेनेनी नेहमीच आंदोलनं केलेली आहेत. आम्ही पारदर्शक यंत्रणा अशीही एक बोर्ड ज्यावरती किती टोल वसूल करायचा आहे आणि तो कधीपासून कमेन्समेंट, डेट ऑफ कमेन्समेंट आणि किती वसुली करायची आहे आणि रोज गेल्यावरती तिथून हजारो व्हेकल जातात, तर रोजचं जे रेव्हेन्यू आहे त्यामधून किती उरतं असा एक डिस्प्ले तयार करून दिलेला आहे आणि कोर्टामध्येही आम्ही याचिका टाकलेली आहे. तर त्या याचिकेवरती लवकरच ही सेनेची अधिकृत भूमिका आहे की आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे, फक्त आंदोलन करत नाही रस्त्यावरती. सेनेची भूमिका तुम्ही सांगताय, पण पटतंय का टोल सोडवण्यासाठी या तीनही पक्षांकडनं प्रयत्न झाले का? नहीं, आज तक टोल के लिए तो कोई सॉल्यूशन निकला नहीं हमारे पास महाराष्ट्र के अंदर, क्योंकि आज बॉम्बे तक जाने के लिए आज करीबन 90 रुपया उल्लासनगर से लगता है. एक मिनट 90 रुपया लगता है. भले आंदोलन होने के बावजूद भी जो उसका निर्णय आना चाहिए वो आज तक आया नहीं. और दूसरी बात, आज उल्लासनगर में हमारे पास जो भी उल्लासनगर के लोग हैं वो पूरे अनौद्योगिक बांधकाम के तरीके से रहते हैं. उनको रेगुलेशन का कायदा 2005 में महाराष्ट्र गवर्नमेंट ने लाया, लेकिन उसका इम्प्लीमेंट 2014 तक कोई भी हुआ नहीं. आनंदजी, मला वाटतं याचं उत्तर तुम्ही द्यायला हवं, कारण राज्यात आता तुमचं सरकार आहे. 2005ला या संदर्भातला GR निघाला, पण पुढे काय झालं? 2005 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला की उल्हासनगरमधले असलेले अनधिकृत इमारती या पेनल्टी भरून रेग्युलराईज करता येईल. आणि त्यावेळेला जो पेनल्टीचा रेट होता रेडी रेकनरप्रमाणे हा खूप जास्त ठेवण्यात आला होता. वारंवार त्याबाबत की तो रेट कमी करावा, त्याच्यानंतर तो रेट कमी करण्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न झाले. दुर्दैवाने त्या बाबतीमध्ये ज्या वेळेला गृहसंकुलांनी पण तो रेट बघून लोक पुढे आली नाहीत. ज्या वेळेला ती फाईल कलेक्टरकडे देण्यात आली की बाबा आम्हाला पेनल्टी लावा, निर्णय प्रशासन दरबारी देखील झाला नाही आणि आता उल्हासनगरला हा प्रश्न पेंडिंग आहे. खरं आहे, ये हमारे को सिर्फ बेवकूफ़ बनाया गया है कि रेट ज़्यादा है, हम रेट कम करवाएंगे. लेकिन 2005 से लेकर 2014 तक रेट कम क्यों नहीं हुआ? ये जवाबदारी किसकी है? जबकि नहीं है रेट का प्रश्न, नहीं है रेट का प्रश्न. लेकिन आज मुझे बताइए कि आप रेगुलेशन की बात कर रहे हैं. आज SDO ऑफिस में प्रॉपर्टी कार्ड नहीं मिलता है, आज SDO ऑफिस में चेंज ऑफ नेम नहीं होता है, आज SDO ऑफिस में सनद नहीं मिलती हम लोगों को. हम लोग पाकिस्तान से यहाँ आकर 1947 में जब देश आज़ाद हुआ तो शरणार्थी लोग उल्लासनगर में बसाए गए. आज तक हमारे उल्लासनगर के किसी भी वासी को रहने के लिए हक जो मिलना चाहिए था वो आज तक क्यों नहीं मिला? आनंदजी, मला असं वाटतं 2005 ते 2014 खूप मोठा कालावधी आहे. आपण प्रश्न का सोडवू शकलो नाही? कारण काही माझी जी माहिती आहे की गृहसंकुलांनी रेट जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी लोक तो रेट भरायला आणि पेनल्टी भरून अधिकृत करायला तयार झाली नाहीत. तो ज्या किमतीमध्ये फ्लॅट घेतले होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत ही पेनल्टीची होत होती. जर यांची माहिती काही वेगळी असेल तर ती माहिती तपासून घेतो. हे चुकीचं आहे म्हणताय तुम्ही, मग काय बरोबर काय आहे? मग असं आहे की साहेब, मी तुम्हाला सांगतोय की आमचे लोक सगळे लोक पैसे भरायला तयार होते, पण काय झाला, बिल्डिंगची स्टेबिलिटी नाही, बिल्डिंगमध्ये ताकद नाही, त्यासाठी तुम्ही अडवलेले आहे आणि त्याला बांधणी पण करू देत नाही, रिकन्स्ट्रक्शन त्याला म्हणतात, ते पण करून देत नाही. हे माझा प्रश्न होता. आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे मॅडम की आपले आनंद परांजपे साहेब 2012पर्यंत आमचे खासदार होते. आम्ही त्यांच्यासाठी घाम काढला होता, घाम काढून त्यांना खासदार केले, पण ते आम्हाला न विचारता दुसरा पक्षात गेले. त्यावेळी त्यांनी राजीनामा का दिला नाही? ते कशासाठी ते खासदार बनून राहिले? एक प्रश्न. दुसरा आपला राजू पाटीलला विचारायचे की तुमच्याकडे बोर्डामध्ये लिहिलेले तुम्ही 24 तासात काम करणार, तुमच्याकडे कुठली यंत्रणा आहे, तुमची कुठली केंद्रामध्ये सरकार आहे, कसं का तुम्ही 24 तासात आणि 24 तासात काम करून देणार आहे, याची मला जाणीव द्यावी.
मला दोघांकडनंही उत्तरं घ्यायची आहेत. आनंद परांजपे, मला असं वाटतं ते सेनेचे असले तरी हरकत नाही. प्रश्न जो आहे तो जेन्युइन आहे. दोनही प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. आणि 2012 साली शिवसेनेची फारकत घेतल्यानंतर खासदारकीचा राजीनामा लोकांची कामं पूर्ण करायची होती. ती करण्यासाठी मतदारसंघामध्ये विकास करायचा होता म्हणून राजीनामा दिला नाही. तुम्ही 24 तासात काम करण्याचं आश्वासन दिलंय, कसं करणार आहात? मी एक अद्ययावत असं ऑनलाईन ऑफिस उघडणार आहे 24 तास, आणि तिथे लोकांच्या तक्रारी मग त्या पत्राद्वारे, मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन फोनद्वारे कशाही आलेल्या, त्या 24 तासात आलेल्या तक्रारीचा पाठपुरावा मी 24 तासात चालू करणार आहे. मी माझ्या इथे भिजत गोंगडं ठेवणार नाही आहे. आणि मी असंही बोलत नाही की 24 तासात मी माझ्याकडे आलेलं काम पुरं करून दाखवीन. पूर्ण माझी धोरणं समजून घ्या आणि नंतर टीका करा. तुम्ही म्हणताय धोरण समजून घ्या. मला डॉक्टर शिंदेंना सुद्धा विचारायचं आहे, हा उल्हासनगरचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? सेनेची, आता साहेबांनी सांगितलं की हा सर्वसर्वी स्टेट गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट जोपर्यंत काम करण्यामध्ये इच्छा दाखवत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. सत्तेत आल्यानंतर नक्कीच प्रयत्न करू, एवढं आश्वासन देतो. ठीक आहे, बघूयात आपण काय होतंय. आश्वासन तर तुम्ही दिलेलं आहे, पण या मतदारसंघातले विकासाचे इतरही मुद्दे आहेत. इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आपण कल्याणमध्ये आलेलो आहोत. इथल्या प्रदूषणाचा प्रश्न असेल किंवा उल्हासनगरमधल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल, या दोनही प्रश्नांवरती उत्तरं जी आहेत नेमकी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं ती काही ठोसपणे मिळू शकलेली नाही आहेत. पण काही प्रश्न आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात. जनतेच्या मनातले नेमके काय प्रश्न आहेत? तुमचा प्रश्न विचारा, उमेदवार उत्तर देतील. मतदारसंघातील अर्ध्याधिक लोकांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा होतोय, तर उल्हास नदीमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे सर्वांना प्रदूषित पाणी पुरवठा होतो. यांच्यावर काय उपाययोजना केली? ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे? खासदारांनी नदीच्या प्रदूषणाच्या बाबतीत हे करावं. आनंदजी, तुमची जबाबदारी आहे का? उल्हासनगर महानगरपालिका असेल, अंबरनाथ नगर परिषद असेल, यांच्याकडे सांडपाणी प्रोसेस करायची कुठलीही यंत्रणा नाही. अंबरनाथमध्ये जो त्यांचा प्लांट आहे अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. तिकडनं ॲफ्लुएंट ट्रीटमेंट न होता उल्हास नदीमध्ये ते पाणी सोडलं जातं. अंबरनाथप्रमाणे उल्हासनगरमध्ये देखील कुठलीही सांडपाणी योजना नसल्यामुळे तिथल्या महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचंही देखील तेवढीच जबाबदारी आहे. म्हणजे कुणाची? ते शिवसेना भाजपची सत्ता दोन्ही महानगरपालिकांमध्ये आहे. जर त्यांनी प्रपोजल बनवलं असतं आणि केंद्राकडे दिलं असतं तर केंद्राने JNURMच्या अंतर्गत जेवढे फंड्स दिले तेवढे या प्रोजेक्ट नाही दिले असते. म्हणजे ही जबाबदारी सेनेने सोडवली नाही असं म्हणताय तुम्ही? हो, नक्की. मला असं वाटतं की शीतावरून भाताची परीक्षा होत असते. जर तुम्ही हे काम केलं नसेल तर जनता तुम्हाला का मतदान करेल? खासदारांना, जे माजी खासदार त्यांना माहीत नाही आहे, 26 जुलैला जो प्लॅन पूर्ण बंद होता, चालू असलेला प्लॅन वाहून गेला होता, तो 2 कोटी रुपये खर्च करून आत्तासुद्धा 2 वर्षापासून प्लॅन सुरू आहे. पण मग असं असताना यांनी जो मुद्दा उपस्थित केला की उल्हास नदीचं गटार झालंय, ती परिस्थिती का बदलली नाही? अंबरनाथचा STP प्लॅन, सिवरेज प्लॅन्ट चालू आहे. इतर जे बाकी कारखाने आहेत त्यांचं जे प्रदूषण होतं, त्यांचं जे पाणी तिथे सोडलं जातं त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पण अंबरनाथचा प्लॅन सुस्थितीत चालू आहे. नाही, उल्हासनगरबद्दल यांनी जे म्हटलं ती जबाबदारी राज्य शासनाची आहे. ती राज्य शासनाची जबाबदारी म्हणतायत. माननीय सुनील चौधरी साहेब जे अंबरनाथचं प्लांट सांगतायत, अंबरनाथच्या प्लांटमध्ये आपण कधी जाऊन COD आणि BOD चेक करू शकता. जे नॉर्म्स प्रदूषण कंट्रोल बोर्डचे आहेत की COD आणि BOD ॲफ्लुएंट जे सोडलं जातं त्याची काय असली पाहिजे. प्लांट चालू आहे, पंपिंग चालू आहे, प्रोसेसिंग कुठल्याही प्रकारचं त्याच्यात चालू नाही. इमल्सिफिकेशन फक्त त्याच्यामध्ये होतं, प्रोसेसिंग होत नाही आणि ते पाणी डायरेक्ट सोडलं जातं. मला अजून काही मंडळींना विचारायचं आहे की याची जबाबदारी कपिल नेमकी कोणाची असणार आहे? कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. राज्य सरकारचा त्याचा रोल आहे, त्याचबरोबर इकडे जे लोक आहेत ती त्रस्त आहेत या गोष्टीकडे, त्यामुळे ह्या गोष्टीकडे सिरियसनेस घेणं गरजेचं आहे, टोलवाटोली करण्यापेक्षा. जनतेला हे पटतंय का? ही जबाबदारी नेमकी कुणाची असणार आहे? ही उत्तरं समर्पक वाटतात का? खासदारांनी आता एक उल्लेख केला की उल्हासनगर असो की कल्याण डोंबिवली असो, ह्याच्यामध्ये बांधणारे बिल्डर बांधून निघून गेले आणि सर्वसामान्य नागरिक याच्यात भरडला गेला. माझ्या याचिकेमध्ये एक अग्यार कमिशन नेमलं गेलं, जस्टिस अग्यारांचं एक कमिशन नेमलं गेलं आणि त्याचा अग्यार कमिटी रिपोर्ट शासनाकडे पेंडिंग आहे. जो जवळजवळ 6 वर्ष पेंडिंग आहे. 7.5 करोड रुपये खर्च झाले शासनाचे त्याच्यावरती. अजूनपर्यंत तो रिपोर्ट पब्लिश होत नाही. 6 महिन्यामध्ये कायद्याने तो रिपोर्ट पब्लिश व्हायला पाहिजे, तो अजूनपर्यंत झालेला नाही. त्याच्यामध्ये जबाबदार असलेल्या बिल्डर, आर्किटेक्ट आणि बाकीच्या संबंधितांना दोषी धरण्यासाठी अग्यारी कमिटी रिपोर्ट आलेला आहे, तो दाबून ठेवण्यात आला आहे. अग्यारी कमिशनचा रिपोर्ट जो आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही का आनंदजी?
मी आग्यारी कमिटीचं नाव पहिल्यांदाच ऐकतो, पण स्टेट गव्हर्नमेंट आता जर कधी आग्यार कमिटीचं नाव जर पहिल्यांदा ऐकत असाल तर ह्या जिल्ह्याचे पोलीस कमिशनर डी शिवानंदन हे त्या कमिटीमध्ये होते. निवृत्त न्यायाधीश आग्यार यांच्या अध्यक्षतेखाली 3.5 वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काम चालत होतं. त्याच्यामध्ये 7 IAS ऑफिसर दोषी धरले गेलेत, अनेक राजकारणी दोषी धरले गेलेत आणि खासदारांना जी माहिती नाही. नवल वाटते मला या सगळ्या गोष्टीचं. आनंदजी, केंद्राचा रोल त्याच्यामध्ये नसतो, राज्य शासनाची बाब आहे. त्यामुळे केंद्राने तो रिपोर्ट दाबला हे म्हणणं तितकंच संयुक्तिक नाही. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे तो रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर त्याच्यावर ॲक्शन झाली नसेल तर ते मान्य करायला पाहिजे. पण केंद्राचा डायरेक्ट रोल राज्य शासनाने नेमलेल्या एखाद्या कमिटीवर किंवा महानगरपालिकेने नेमलेल्या एखाद्या कमिटीवर नसतो. माझा प्रश्न सगळ्या उमेदवारांना आणि आमच्या माजी खासदारांना आहे की उल्हासनगर इथे सेंट्रल हॉस्पिटल हा विषय आहे, त्या हॉस्पिटलसाठी काय करणार आहात. दुसरा विषय असा आहे की उल्हासनगरमध्ये मुस्लिम बांधवांचा ज्वलंत प्रश्न आहे दफनभूमीचा. उल्हासनगरच्या स्थापनेपासून त्या दफनभूमीला अजूनही राज्य सरकारने किंवा इकडच्या खासदाराने कोणीही न्याय दिला नाही. आनंदजी, याला जोडून मला विचारायचं आहे की 5 वर्षामध्ये आपण आरोग्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करू शकलोय का, याच प्रश्नासकट हा जोडून. आरक्षणाचा भूखंड राज्य शासनाचा लागतो हा आयडेंटिफाय झालेला आहे. जवळजवळ 17 एकरचा तो भूखंड आहे की ज्याच्यावर हे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम दफनभूमीचा जो मुद्दा माझ्या मित्रांनी मांडला की हायकोर्टाने ऑर्डर देऊन देखील उल्हासनगर महानगरपालिका एका विकासकाच्या दबावाखाली त्या दफनभूमीचा ताबा घेऊ शकत नाहीये. तो ताबा महापालिकेने अजून घेतलेला नाहीये. महापालिकेने तो ताबा घेऊन मुस्लिम दफनभूमीसाठी कब्रस्तान उल्हासनगरमध्ये अवेलेबल आहे. पण मग ही महापालिकेने केलेलं दुर्लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय? हे पटतंय का तुम्हाला? तुमची जबाबदारी होती ही. आरोग्याचा एवढा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आमचं जेव्हा सरकार येईल तेव्हा एक कल्याण लोकसभेमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल एक पूर्ण सुसज्ज असं मोठं बांधून देणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठीक आहे श्रीकांतजी, तुम्ही दावा करताय, पण आता ह्यांनी जो आरोप केला तुमच्यावरती की मुस्लिमांसाठीच्या दफनभूमीच्या प्लॉटचं जे हस्तांतरण होतं ते महापालिकेनं केलं नाही, राज्य शासनाकडे पाठवून दिलेलं आहे महानगरपालिकेने. आता शासनाने त्याच्यावरती डिसिजन घ्यावे. हे बरोबर आहे का? आनंदजी बोलतात की भूखंड आरक्षित केलेलं आहे, हे बोलतात की यांनी विकास काही केलेला नाही. हे दोघे टेबल टेनिस खेळतात. बरं, आघाडी असो का युती असो ही एकच नाण्याची बाजू आहे. ठीक आहे, आपण पत्रकार मंडळी म्हणून तटस्थपणे मत जाणून घेऊयात. सर, आपण पाहिलं आतापर्यंत जी सगळी चर्चा झाली, प्रदूषणाचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही, अनधिकृत बांधकामांवरती आपण काही उपाय काढू शकलेलो नाही, उल्हासनगरमधलं बांधकाम रेग्युलराइज्ड करण्यावरती आपण उत्तर शोधू शकलेलो नाही, मुस्लिमांसाठीची दफनभूमी याच्यावरून झालेली टोलवाटोलवी सुद्धा आपण पाहतो. या सगळ्याची नेमकी जबाबदारी ही कुणाकुणाची आहे आणि यांचे जे परफॉर्मन्स आहेत ते समाधानकारक आहेत का? हा मतदारसंघाचा प्राथमिक सगळ्यांचा ज्वलंत विषय हा रेल्वेचा आहे आणि रेल्वे प्रशासन हे किती आहे आणि कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. टीका करणं सोपं आहे, पण जर रेल्वेला उत्पन्न मिळतं त्या बदल्यामध्ये रेल्वे त्या विभागाला तेवढा खर्च करत नाही. हा रामभाऊ म्हाळगींपासूनचा अनुभव आहे. म्हणजे जर इथे वाढणारी प्रवासी संख्या, आता गाड्या वाढल्या, गाड्यांचे डबे वाढले, 9 डब्याचे 12 डबे झाले, 12चे 15 डबे झाले, तरीसुद्धा ते कमी पडत आहेत. 15 डब्याचे डबल डेकर केल्यात तरी ते कमी पडणार आहेत. कारण डबे जरी वाढवले, मजले जरी वाढवले तरी शेवटी प्लॅटफॉर्मवरती येण्याची आणि बाहेर जाण्याची जी यंत्रणा आहे त्यामध्ये रेल्वे यशस्वी होऊ शकत नाही. प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही नेमकी कोणाची? उल्हासनगरमधलं अनधिकृत बांधकाम रेग्युलराइज्ड करणं ही जबाबदारी कोणाची? यासाठी तुम्ही 3ही उमेदवारांना जबाबदार धरताय की तुम्हाला विश्वासक वाटतायत हे उमेदवार? नाही, अवैध बांधकामाबद्दल 3ही उमेदवारांना जबाबदार धरलं पाहिजेत. कारण उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि उल्हासनगरमध्ये अवैध बांधकाम सर्वात जास्त आहेत आणि 3 वर्षात 18 लोक आतापर्यंत बळी गेलेले आहेत अवैध बांधकामाच्यामुळे आणि ह्या 3ही लोकांनी त्याचे जबाब द्यावे. बरोबर आहे. आपण पाहतो की अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल किंवा इथल्या प्रदूषणाचा विषय असेल यावरती तोडगा निघू शकलेला नाही आहे आणि म्हणून जसं आता एका पत्रकारांनी उल्लेख केला की एकाच नदीच्या या उपनद्या आहेत की काय, अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये वाटते. विकासाचे मुद्दे आपण असेच चर्चेला घेणार आहोत.
विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक होणार आहे का? गेल्या लोकसभेतलं कामकाज जे आहे त्याचा फायदा या मतदारसंघाला झाला आहे का? तुम्ही काय सांगाल? या मतदारसंघाची एकूण परिस्थिती जर पाहिली तर तिचं रिपोर्ट कार्ड तुम्ही कसं बनवाल? विकासाचा मुद्दा हा फक्त कागदावरच राहतो, तो प्रत्यक्षात कधीच दिसला नाही आहे नागरिकांना. कुठलाही प्रश्न असो, आरोग्य असो, पर्यावरण असो, रेल्वेचे प्रश्न असो, वाहतूक असो, सगळ्यात भट्ट्याबोळे. पाणी पुरवठा, कल्याण पाईपलाईन रोडला जी नेवाळी विमानतळाची जागा आहे ती डिफेन्सच्या ताब्यात आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, तिथे आजपर्यंत काहीही झालेलं नाही आहे. जवळजवळ माझ्या हिशोबाने ती 2000 एकर जागा आहे आणि ती दुसऱ्या महायुद्धात तिथे विमानतळ होता असं हे आहे. त्यानंतर त्याच्या काही झालेलं नाही तिथे. आपण तिघांची भूमिका समजून घेऊयात. आनंदजी, सुरुवात तुमच्यापासून, मग पटापट दोघांनाही उत्तर देण्याची संधी मिळेल. आनंदजी, उत्तर. नेवाळी विमानतळाची जवळजवळ 1720 एकर जागा अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याची आहे. सातबाऱ्यावर आज तिथे संरक्षण मंत्रालय अशा प्रकारची नोंद आहे आणि फिजिकली तो ताबा तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांकडे आहे. ज्या वेळेला संरक्षण खातं तिथे भिंत घालून ते ताबा घ्यायला येतं त्यावेळेला तिथल्या स्थानिकांचा सगळ्यांना विरोध आहे. MMRDAच्या माध्यमातून ही 1720 एकर जागा MMRDAने ताब्यात घ्यावी आणि 25% जो 22.5% जो सिडकोनी पुनर्वसनाचा फॉर्म्युला वापरला तो पुनर्वसन पुन्हा त्या शेतकऱ्यांना देऊन त्या 1720 एकरमध्ये MMRDAच्या माध्यमातून एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, नॉलेज सिटी अशा प्रकारचं एक मोठं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स प्रमाणे एक तिथे संकुल व्हावं, नव्या मुंबईच्या एअरपोर्टला ते कनेक्ट व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. पण स्थानिक भूमिपुत्रांचा त्याला विरोध आहे आणि त्यामुळे MMRDA जरी इच्छुक असलं तिथे प्रकल्प करण्यासाठी तरी तिथे स्थानिक भूमिपुत्र आणि सरकार यांचा समन्वय होत नाहीये. समन्वय होत नाही. पण मला सेना आणि मनसे दोघांनाही विचारायचं आहे की जर एवढी मोठी जागा आहे आणि जनतेला त्याचा सदुपयोग व्हावा असं वाटत असेल तर आपण यासाठी काही केलं आहे का? 1720 एकर जागा आहे तर ती शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी आमची धोरणं आहे. मनसेची भूमिका. आमची भूमिका ही आमची जाहीरनाम्यात पण त्याबाबत आम्ही नोंद केलेली आहे की नेवाळी एअरपोर्टची जी जागा आहे ती लोकांना जसं नवी मुंबईला रेडी रेकनरचा 4 पट दर दिला तसा दर देऊन तिथे IT हब किंवा अशा प्रकारचा कुठला तरी जसे जॉब्स क्रिएट होतील असं एखादा IT हब क्रिएट करावं तिथे, अशी आमची मागणी आमच्या जाहीरनाम्यात पण आहे. तुमच्या जाहीरनाम्यात मागणी आहे. या संपूर्ण चर्चेत सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे ठाणे कल्याण समांतर रस्त्याचा. त्याचा कुठेही उल्लेख झाला नाही. आपले पत्रकार मित्र आहेत आपल्यासोबत. ही मागणी किती वर्षापासून प्रलंबित आहे आणि आत्तापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी यावरती काय केलं? या संपूर्ण मुद्द्यावरती ठाणे ते कल्याण समांतर रस्ता जो आहे सर्वच पक्षांनी आंदोलनं केली आहेत, पण एकाही पक्षाने सांगून द्यावं की यावर त्यांनी ठोस काय केलेलं आहे ग्राउंड लेवलपासून ते पार केंद्र सरकारपर्यंत. मनसेपासून सुरुवात करूयात. हा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. कल्याण ते ठाणे समांतर रस्ता झाला पाहिजे लोकलला लागून. ही मागणी आपण का सोडवू शकलो नाही? मला कधी तुम्ही यावर आंदोलन केल्याचं आठवत नाही. नाही, आम्ही आंदोलन केलं असेल नसेल तो भाग असला तरी इथे CRZचा जो बाऊ केला जातो, इथे मुख्य प्रश्न येतो CRZ. माझ्या मतदारसंघाला समुद्रकिनारा नाही आहे त्यामुळे CRZचा जो बाऊ केला जातो तो शिथिल केला जावा. गव्हर्नमेंट बोलते की CRZचा प्रश्न आहे. जर तुम्ही नवी मुंबईला 10,000 एकर जर एअरपोर्टला देणार असाल आणि तिकडे CRZचा प्रश्न येत नाही, तिकडे CRZ तुम्ही रेती टाकून बुजून टाकली तर इकडे सर्वसामान्य जनतेसाठी जो पर्यायी रस्ता आहे त्यासाठी CRZ का मध्ये आणता तुम्ही? आनंदजी, हा प्रश्न नाही सोडवू शकलो आपण, याची खंत वाटत नाही का तुम्हाला? 200 कोटी रुपयाचा खाडीपूल आणि जोड रस्ते असं त्या प्रकल्पाचं स्वरूप आहे. CRZ मुळे तिथे 5-6 लाईन ऑलरेडी रेल्वेची येते त्यामुळे तिथे आता सध्या आत्माराम पाटील चौक ते डोंबिवली पॅरल रोड होणं शक्य नाही आणि म्हणून अल्टरनेटिव्ह अलाइनमेंट डोंबिवली पश्चिम मोठागाव टू माणकोली नाशिक हायवे 3 अशा प्रकारचे अलाइनमेंट फायनल करून तिथे पैसे देखील सँक्शन करण्यात आले. पण मग हे आपण कधीपर्यंत करणार आहोत? त्याचं काही विजनरी प्लॅन आपल्याकडे असणार आहे का? लँड ॲक्विजिशनचं काम देखील ज्या खाडीच्या त्या बाजूला सुरई, अंजूर, वेल्हे आणि माणकोली 4 गावं आहेत, इथे लँड ॲक्विजिशनचं काम देखील सुरू झालेलं आहे. 45 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनला तिथे ठेवलेले आहेत
आणि हा ब्रिज जसा बँड्रा वरळी सी लिंक आहे की केबल सस्पेन्शनचा ब्रिज आहे, भविष्यामध्ये त्या खाडीमधनं वॉटरवे जर डेव्हलप करायचं झालं तर ते देखील आपण करू शकतो. त्यामुळे भविष्यात 3 वर्षामध्ये भविष्यात करू असं तुम्ही म्हणताय, पटतंय का? हे कन्व्हिन्सिंग वाटतं का? नाही, मुळामध्ये कसं झालं आहे की रेल्वेला समांतर जर कधी रस्ता बांधायचा झाला तर आता जिथे रेती खोदणं चालू आहे, म्हणजे राजू पाटील जसं म्हणाले तसं तिथे ट्रॅक खचतायत. आत्ता जे एक्झिस्टिंग ट्रॅक आहे ते खचतायत. तुम्ही आता त्याच्यावरती एक माणकोली नाक्यावरती NH3ला तुम्ही एक ब्रिज टाकणार आणि परत त्या टोलवेवरती आम्हाला आणून ठेवणार. म्हणजे ठाण्याला जायला डोंबिवलीमधनं आता जो एकमेव रस्ता होता जो फ्री राहिला असता तोही तुम्ही टोल रोड करणार आहात. डोंबिवलीकरांना, कल्याणवासियांना थेट रस्ता जो आहे तो मिळालेला नाहीये. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊयात. पत्रकार मंडळी आहेत आपल्याबरोबर. कोणता प्रश्न या मतदारसंघातला महत्त्वाचा आहे आणि काय सांगशील? 1-2 मिनिट दादा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 13,000 घरं BSUP योजनेअंतर्गत देण्याचा योजना होती, मात्र प्रत्यक्षात 250 घरं मिळालेली आहेत. तसंच अंबरनाथ नगरपालिकेच्या BSUP योजनेमध्ये जागा न मिळाल्यामुळे निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. याबद्दल काय म्हणणं आहे? डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्यासाठी प्रश्न आहे. आता नगराध्यक्ष बसलेले आहेत इथे, हे चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगू शकतात. 850 घरांची योजना येतील, त्याला चिखलोली येथील गावकऱ्यांची तिथे चिखलोली गावकऱ्यांनी त्याला विरोध आहे. त्याला तो विरोध असताना तिथे मान्य नामदार गणेशजी नाईक यांना त्याला स्टे देऊन ठेवलेलं आहे. त्यासाठी स्टे देण्याकरता खासदारसुद्धा प्रयत्नशील आहेत आणि तिथे म्हणून ती योजना तिथे कार्यान्वित झालेली अजूनही नाही. तुम्ही स्टे दिलाय असं म्हणतायत? हे BSUP योजना जी अंबरनाथची आहे ही मूळ संकल्पना चिखलोलीमध्ये स्वामीनगरमध्ये राहणारी लोक जी स्टेशनच्या जवळ आहेत यांना चिखलोली गावठाण इथे BSUPमध्ये पाठवण्याची योजना होती. दोन्ही ठिकाणची, म्हणजे ज्या लोकांना घरं मिळणार आहेत त्यांचाही एवढा लांब जायला विरोध आहे आणि जिथे ते बांधलं जाणार आहे तिथल्याही स्थानिक भूमिपुत्रांचा त्याला विरोध आहे. मला तीनही उमेदवारांना अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. मला सांगा की मनसे तुम्हाला का लोकांनी निवडून द्यावं? मनसेला म्हणजे खळखटाक आंदोलन राज ठाकरेंचं ठीक आहे, पण तुम्ही असं कोणतं महत्त्वाचं आंदोलन केलं आहे किंवा कोणत्या अशा बाबी आहेत की ज्यामुळे तुम्हाला जनतेनं मतदान करावं? आमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे. आम्हाला त्या इच्छाशक्तीच्या जोरावर, स्थानिक असल्यामुळे मला स्थानिक प्रश्नांची जाण आहे, या जोरावर लोकांनी मला निवडून द्यावं. डॉक्टर शिंदे, तुमच्यापासून घराणेशाहीचा आरोप तुमच्यावरती सुद्धा होतोय, यावरती तुम्ही कसं उत्तर देणार आहात? पक्षश्रेष्ठींनी माननीय उद्धव साहेबांनी एका तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवाराला संधी दिलेली आहे. यासाठी तर इथे कुठेही घराणेशाहीचा प्रश्न येत नाही. ज्याला त्याला आपापल्या क्रेडेन्शियल्स प्रमाणे ज्याला त्यावर होते का हे पाहणं जितकं महत्त्वाचं आहे. कारण रखडलेले प्रकल्प जर पाहिले तर ठाणे ते कल्याण समांतर रस्ता, शहरामधलं प्रदूषण, रोजगाराच्या न निर्माण झालेल्या संधी, त्याचबरोबर शिवसेना, मनसे विरुद्ध आघाडी किंवा विरुद्ध आनंद परांजपे, नेमका मतदार राजा कसा कौल देतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण विकासाच्या मुद्द्यांवरती जनता मात्र सर्व उमेदवारांना जाब विचारते आहे. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.